प्रश्नोत्तर पण आपण विचारू शकता फेसबुकच्या कमेंटमध्ये. हेरंब कुलकर्णी सर. नमस्कार. साने गुरुजींना त्यांच्या 71व्या स्मृतिदिनानिमित्त वंदन करून मी आपल्याशी बोलतो आहे. या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मित्र हिरालाल पगडाल सर, ज्यांनी हे व्याख्यान घडून आणलं, असा आमचा तरुण मित्र संकेत मनोत, जय हिंद लोक चळवळीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि हे व्याख्यान ऐकणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींना, साने गुरुजींवर याच व्यासपीठावरून मागच्या वर्षी पण मला वाटतं 11 ऑगस्टच्या दरम्यान बोललो होतो. आणि त्यावेळेचा विषय जो होता तो विषय हिरालाल पगडाल सर म्हणाले त्याप्रमाणे संघर्ष मूर्ती साने गुरुजी, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये साने गुरुजींचं योगदान काय होतं, असा स्पेसिफिक विषय घेऊन बोललो होतो. त्यामुळे संकेत मनोत यांनी आज मला जो विषय दिलाय तो गुरुजींचा जे खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तर जगाला प्रेम अर्पावे ही थीम घेऊन मी आज बोलावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं गुरुजींच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रेम हा त्यांचा स्थायीभाव कसा होता याच्यावर काही वेळ बोलून, त्यानंतर आजचे प्रश्न नेमके काय आणि त्याच्या संदर्भात प्रेम हा महत्वाचा मुद्दा कसा असू शकतो अशी मी मांडणी करेल. पण जगाला प्रेम अर्पावे हा विषय असल्यामुळे थोडस गुरुजींच्या व्यक्तिमत्वाविषयी जास्त थोडस बोलावं लागेल आणि ते त्या विषयाशी जास्त सुसंगत ठरेल. मला हिरालाल पगडाल सर म्हणाले आणि संकेत पण म्हणाला तसं की साने गुरुजी म्हणजे श्यामची आणि साने गुरुजी म्हणजे एक रडणारी व्यक्ती, अशा प्रकारची प्रतिमा समाजानं किंबहुना अनेक साहित्यिकांनी, चित्रपटांनी साने गुरुजींची करून ठेवलेली. आणि त्यामुळे वाटतं असं की साने गुरुजी म्हणजे एक मुलगा जो आज्ञाधारक आहे, त्याची आई त्याला घडवते, त्याची आई मृत्यू पावते आणि मग पुढे आयुष्यभर गुरुजी रडतच राहतात आणि एक दिवस आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकतात. इतकं बटबटीत आणि चुकीच्या पद्धतीनं साने गुरुजी रंगवले जातात. पण त्याच्या पलीकडचे जे साने गुरुजी आहेत हे अत्यंत संघर्षशील आहेत आणि त्यांचं रडणं हे सुद्धा क्रांतिकारी रडणं आहे. म्हणजे नरहर कुरुंदकरांनी साने गुरुजींविषयी असं म्हटलंय की साने गुरुजी रडत होते, होय नक्कीच रडत होते, परंतु केवळ स्वतःच्या कुटुंबाचा एखादा प्रश्न सुटला नाही म्हणून साने गुरुजी रडत नव्हते. आपल्या एखाद्या स्वार्थासाठी किंवा एखादी गोष्ट मिळण्यासाठी साने गुरुजी रडत नव्हते, तर साने गुरुजीच्या मनातील जी काही एक अश्रू होते किंबहुना जी अत्यंत उत्कटतेची भावना होती ती या देशाबद्दलची भावना होती. आणि पुढे नरहर कुरुंदकर असं म्हणतात की एखाद्या माणसाच्या रडण्यानं हजारो तरुण तुरुंगात जायला तयार होतात, हजारो तरुण मृत्यूला कवटाळायला सिद्ध होतात. हे रडणं हे शूराचं रडणं आहे आणि अशा रडण्याची आपल्या सर्वसामान्यांच्या रडण्याशी तुलना मांडलेला आहे. मला दुसरा प्रश्न दरवर्षी साने गुरुजींच्या स्मृतिदिनाला आणि जयंतीला पडतो की या माणसाचं इतकं प्रचंड आकर्षण संपूर्ण भारताला का वाटलं असावं, विशेषतः महाराष्ट्रातल्या आजही गावोगावी. म्हणजे मी आज एक फेसबुकला पोस्ट लिहिली की एखाद्या गावामध्ये वाचनालय काढायचं असलं की बैठक बसते आणि विषय निघतो, नाव काय द्यायचं, पटकन कोपऱ्यातून कोणीतरी म्हणतं साने गुरुजी वाचनालय देऊन टाका आणि लगेच त्याच्यावर सगळ्यांचं एकमत होतं. कुठेतरी एखाद्या गावात शाळा काढायची असते आणि मग शाळेला नाव काय द्यायचं, साने गुरुजी विद्यालय नाव देऊन टाक. आणि म्हणून महाराष्ट्रातले जसे पिंपळगाव, वडगाव किती असं जसा एकदा सर्वे झाला होता, तसं महाराष्ट्रात साने गुरुजींच्या नावाने काढलेली वाचनालय किती आणि साने गुरुजींच्या नावाच्या शाळा किती हे खरोखर एकदा मोजण्याची गरज आहे. खरं तर एखाद्या मंत्र्याचं नाव एखाद्या शाळेला दिलं किंवा एखाद्या मंत्र्याचं नाव जर एखाद्या वाचनालयाला दिलं तर त्याचा त्या लोकांचा काहीतरी फायदा होणार. साने गुरुजींचं नाव देऊन काय मिळणार आहे? आज काय कोणी अनुदान देणार आहे का, कोणी बक्षीस देणार आहे का, कोणी देणगी देणार आहे? पण या माणसाचं आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. गुरुजी म्हटलं की माणसं सद्गतीत होतात. नानासाहेब गोरे असं म्हणायचे की साने आणि गुरुजी हे दोन शब्द नाहीतच मध्ये, तो एकच शब्द महाराष्ट्रासाठी झालेला आहे. आणि साने गुरुजींची दुसरी चुकीची प्रतिमा जी बनवलेली आहे, काय एक भाबडा माणूस होता, काय आपला लोकांना सांगायचं प्रेम करा, याच्या पलीकडे या माणसाला काय माहित होतं. पण साने गुरुजींच्या आयुष्याचा जेव्हा आपण हिशोब मांडतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या माणसाच्या आयुष्यात वर्ष होती फक्त 51.
या 51 वर्षामध्ये 23व्या वर्षापर्यंत हा माणूस शिक्षण घेत होता आणि तुरुंगातली 6-7 वर्ष जर त्यांची सोडली म्हणजे साधारणपणे 30 वर्ष गेली. 78 जवळजवळ 78 ते 80 दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे. आणि या उरलेल्या 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे 20 वर्ष हातात आले, या काळामध्ये या माणसाने 113 पुस्तकं लिहिलीत. कमाल आहे, तुम्हाला सांगतो. आज माझी 10 पुस्तकं लिहिताना किती दमछाक झाली मला माहितीये. 113 पुस्तकं साने गुरुजींच्या नावावर आणि शेकडो लेख साने गुरुजींच्या नावावर आजपर्यंत आहे. 2 वृत्तपत्र त्यांनी चालवली, साधनासारखं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं आणि गावोगावी व्याख्यानं किती दिली याची तर मोजदातच नाही. त्या काळामध्ये व्हॉट्सअप नाहीये निरोप पाठवायला, त्या काळामध्ये फेसबुक नाहीये पोस्ट टाकायला, त्या काळामध्ये निरोप पाठवायला ईमेल नाहीये, त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या लक्ष असल्यामुळे फोनही फार वापरता येत नाहीये, वाहतुकीची साधनही फारशी नाहीयेत. आणि अशा काळामध्ये हा माणूस महाराष्ट्रातल्या गावोगावी 4-4 वेळा फिरलेला आहे. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये साने गुरुजींचा विषय काढला की लोक म्हणतात हो आमच्या गावी येऊन गेले. कुठं ते रत्नागिरी, कुठं ते पालघर, कुठं ते अमळनेर, काय आहे हे? इतकं प्रचंड मोठं कामाचा परीघ आणि विस्तार या माणसाने कसा केला, हा खरोखर आज टाइम मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या तरुण मुलांनी या माणसाचा या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे असं मला नेहमी वाटत राहतं. साने गुरुजी का महाराष्ट्राला एवढे आवडतात? म्हणजे संकेत मनोजने आता सांगितलं की दोन्ही विचारधारांना साने गुरुजी हवे असतात. त्यांच्या बलसागर भारत हो दोन्हीकडे ऐकलं जातं. तर साने गुरुजींबद्दलचा द्वेष कुणातच जाणवत नाही. सर्व राजकीय पक्षांना साने गुरुजी आपले वाटतात, सर्व शिक्षक संघटना असतील, सर्व विचारसरणी असतील, सर्व वयाची माणसं असतील, यांना साने गुरुजी आपले वाटतात. तर मला त्यांचा एक अभ्यासक म्हणून हे कोडं उलगडत नाही की हा माणूस का इतका आवडतो समाजाला. तर त्याचं कारण असं आहे की मी त्यांची तुलना लहान मुलाशी करतो की घरातलं लहान मुलं जसं सगळेजण उचलून घेतात, गल्लीतले जाणाऱ्या त्याला हाका मारतात, कोणी आलं तरी पटकन त्याची पापी घेतात. तर याचं कारण असं की त्या लहान मुलाची जी काही निरागसता आहे ती निरागसता सगळ्यांना हवीशी वाटते. आणि तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये ती निरागसता नाहीये. आपण ती निरागसता हरवलेली आहे. आपण काहीसे बंचुके झालो आहोत, काहीसे कोडगे झालो आहोत, काहीसे बोथट झालो आहोत आणि म्हणून लहान मुलाचा जो एक निरागसता आहे ती निरागसता आपल्याला हवीशी वाटते. साने गुरुजी आहे त्या अर्थाने एक लहान मुल आहे. साने गुरुजी मधली ही जी निरागसता आहे, हा जो प्रांजळपणा आहे, हा जो प्रामाणिकपणा आहे, स्वतःला पुसून टाकण्याची वृत्ती आहे, संपूर्ण सर्वस्व समाजाला वाहून टाकण्याची वृत्ती आहे, ती वृत्ती साने गुरुजींची आपल्यामध्ये नाहीये. आपल्याला असं का बनता आलं नाहीये हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला अस्वस्थ करत राहतो. आणि म्हणून साने गुरुजी आपल्याला आपले वाटतात की मला असं का होतं नाही. साने गुरुजींच्या त्या फोटोतल्या नजरेला मी नजर द्यायचाच प्रयत्न करत नाही. माझ्या हॉलमध्ये तो फोटो लावलेला आहे, पण काय मला असं वाटतं की त्या नजरेतलं कारुण्य माझ्या नजरेमध्ये काय येत नाही. माझी नजर इतकी हिशोबी का आहे, माझ्या नजरेमध्ये कठोरता का आहे, मी इतका क्रूर का आहे, माझ्या नजरेतली क्रूरता मला कसायसारखी वाटते जेव्हा मी साने गुरुजींच्या नजरेतलं कारुण्य आणि प्रेम जेव्हा बघतो. आणि म्हणून हे प्रेम हा साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव आहे. आणि मला असं वाटतं की जगाला प्रेम अर्पावे म्हणजे साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाचं प्रेम आपल्या अंतःकरणात आणणं म्हणजे साने गुरुजी समजून घेणं. पण दुर्दैवाने आज आपण तसे नाही आहोत, म्हणून आज आपल्याला त्या गोष्टीचं स्मरण करावं. किती प्रेम करावं या माणसाने विद्यार्थ्यांवर. मी साने गुरुजींवर जेव्हा पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला तर तेव्हा मी अमळनेरला गेलो होतो. आणि अमळनेरला गेल्यानंतर अमळनेरच्या त्या गावात मी विचारलं की साने गुरुजींचे विद्यार्थी कोणी जिवंत आहे का. आता तो प्रश्नच मूर्खपणाचा होता. याच कारण असं की साने गुरुजी 1924 ते 1930 साली शिक्षक होते. म्हणजे आज जर साने गुरुजींचं विद्यार्थीचं वय काढायचं राहिलं तर साने गुरुजींच्या शिक्षक असण्याला अजून 2-3 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 97 वर्षापूर्वी गुरुजी शिक्षक होते. आणि त्यांच्यासमोर हायस्कूलमध्ये 10 वर्षाचा मुलगा बसणार म्हणजे त्याचं वय आज 107 असायला पाहिजे साधारणतः. पण मला अगदी प्राथमिक स्तरावरचे गुरुजींचे 2 विद्यार्थी त्या वयामध्ये भेटले की ज्यांचं वय 90-95च्या पुढे होतं. एक मुस्लिम समूहातली एक व्यक्ती, बोहरी समूहातली, ते मला भेटले. अमळनेरच्या बाजारपेठेमध्ये ते राहतात. आणि साने गुरुजींचा मी नुसता विषय काढला की मी म्हटलं मैं गुरुजी पे किताब लिख रहा हूं. तर म्हटलं तुम्ही गुरुजींना पाहिलेलं आहे का, गुरुजी तुम्हाला शिकवायला होते का. गुरुजी हा शब्द उच्चारताच तो माणूस जणू काल गुरुजी गेलेत आणि आज त्या माणसाला बातमी कळली. अशा माणसाने त्याने हंबरडा फोडला. त्या बाजारपेठेतले लोक तिथे कळायला जमले की म्हणे क्या हो गया. तर ते म्हणे गुरुजी की याद आ गई. आणि तो माणूस त्या बाजारपेठेमध्ये ढसढसा रडायला लागला आणि मला म्हटला की गुरुजींमुळे हे सगळं घर माझं सगळं आज उभं आहे. नाही तर माझ्यासारख्या मुसलमान पोराला त्या काळात कुणी शाळेत येऊ दिलं असतं. आमच्याकडे कुणाचं लक्ष होतं सांगा म्हणे. पण
घरी येऊन म्हणे तो माणूस रोज मला शाळेमध्ये घेऊन जात होता. आणि मग त्याने गुरुजींच्या अनेक आठवणी सांगितल्या. पण त्याला सांगता येत नव्हतं. गुरुजी शिकवायचे कसे? कोणताही प्रश्न विचारला की तो फक्त रडायचा, म्हणे हो तो हम बता नाही सकते. माहिती की माझ्या मृत्यूनंतर माझे विद्यार्थी खरंच माझ्यासाठी इतके रडतील का? माझा खरंच एखादा विद्यार्थी माझ्या आठवणींनी इतका खरंच व्याकुळ होईल का? आज आपण जिवंत आजूबाजूची माणसं आपल्यासाठी अस्वस्थ होत नाहीत. 70 वर्षानंतर सुद्धा आजही माणसं रसारसा रडतात. ही गुरुजींची ताकद आहे आणि हे त्यांच्या अंतःकरणाचं प्रेम आहे की जे काळालाही ओलांडून पलीकडे जात. मी त्यांच्या दुसऱ्या एका विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांना असं विचारलं की ते राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमध्ये होते आणि तिथं गुरुजी यायचे. तर मी त्यांना म्हटलं की का हो, मी एक शिक्षक म्हणून प्रश्न विचारतो की मी आज जरी किती शहाजोगपणा करून बोलत असलो तरी मी पण मुलांना मारलेलं आहे, मी पण मुलांवर ओरडतो, मी पण मुलांवर असतो. तर आम्हाला गुरुजी जगता नाही येते म्हटलं. आम्हाला तो ताण सहन होत नाही वर्गामध्ये. आम्ही किती जरी आव्हानला प्रेमाचा तरी ते आमच्याकडून काही होत नाही. तर प्रांजळपणे मी त्याला सांगितलं. तर म्हटलं गुरुजी कसं हाताळायचे? समजा 2 मुलांची मारामारी झाली, गुरुजी काय करायचे? ते म्हणे काही नाही, गुरुजी असे दोन्ही मुलांना जवळ घ्यायचे आणि म्हणायचे, अरे असं करायचं नसतं, असं करायचं नसतं, असं करायचं नसतं. मी म्हटलं समजा 2 पोरांनी एकमेकाला शिव्या दिल्या आईमावरून आणि गुरुजी काय करायचे? म्हणजे काही नाही, गुरुजी दोघांना जवळ घ्यायचे आणि म्हणायचे, अरे असं करायचं नसतं, असं करायचं नसतं, असं करायचं नसतं. म्हटलं समजा एखाद्याने गुरुजींनाच काहीतरी उलटं पालटं बोलला, म्हणजे गुरुजी काही नाही हसायचे आणि त्याला म्हणायचे, अरे परत असं करू नये बाळा, असं करायचं नाही. मला हे समजेनाच म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तरी ते असं करायचं नसतं, असं करायचं नसतं. तर काय आहे म्हणजे इतकं संपूर्ण व्यक्तिमत्वामधले प्रेम असणं, असा माणूसच फक्त हे लिहू शकतो की जगाला प्रेम अर्पावे. कारण त्याने स्वतःला त्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलेलं आहे किंवा त्या प्रकारचं साने गुरुजी जगलेले. साने गुरुजी ज्या वसतिगृहाचे अधीक्षक होते अमळनेरच्या प्रताप हायस्कूलच्या, त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक जे गोखले गुरुजी होते, ते त्यांना म्हटले की तुम्ही गुरुजी असं करता का की या वसतिगृहाचं तुम्ही काम कराल का? गुरुजी म्हणाले मी फक्त आर्थिक हिशोब बघणार नाही आणि बाकी सगळं बघायला तयार आहे. आणि मग गुरुजी त्या वसतिगृहाचा चार्ज गुरुजींनी घेतला. आता अधीक्षक म्हणजे आपल्या समोरची प्रतिमा एकदम मारकुटा, की अधीक्षक म्हणजे त्याला प्रचंड घाबरणार, तो पोरांना फटकून काढणार, अशा पद्धतीची अधीक्षकाची प्रतिमा असते. मुलं त्याच अपेक्षेने गुरुजींकडे बघत होते की आता नवीन मारायला एक फक्त छडी तीच पण माणूस बदलला. पण गुरुजींनी सकाळी उठवताना मुलांच्या पुढे भोपाळ्या गायला सुरुवात केली, मुलांच्या हळूवार पांघरुण काढायला सुरुवात केली. गुरुजींनी डोक्यावर हात फिरवायला मुलांच्या सुरुवात केली की मुलांना ते खोटं वाटायला लागलं, धक्का बसला की हे काय बात आहे की असं कुठं माणूस असतो का अधीक्षक? पण प्रेम इतकं प्रचंड होतं. आणि गुरुजींचा स्वभाव कसा होता की ते करून दाखवायचे. म्हणजे समजा आता मुलं अंथरुणाच्या घड्या घालत नव्हते, मुलं कपड्यांच्या घड्या घालत नव्हते, तर गुरुजी मुलांना एकदा सांगून पाहिलं त्यांनी, मुलांनी ऐकलं नाही, मुलं शाळेत निघून गेली. तर गुरुजी स्वतः प्रत्येक मुलाच्या खोलीत जायचे, त्या अंडरपॅन्ट बनियान धुतलेले नसतील तर धुवायचे, ते वाळत टाकायचे, अंथरुणाच्या घड्या घालायचे, त्या अंथरुणाच्या घड्या घातलेल्या उचलून ठेवायच्या. त्याच्याकडे एक दिवस एक मुलगा मुद्दाम आजारी पडल्याचं सोंग घेऊन वसतिगृहात थांबला आणि त्याने अंथरुणातून पाहिलं की कोण येतंय नेमकं आपल्या सगळी सेवा, तर ते गुरुजी होते. त्या काळात लाईट नव्हती, मग मुलांना काहीतरी जुलाब होत असले की मुलं संडासमध्ये जायचे नाही, तर मध्येच रस्त्यामध्ये शौच करायचे. तर एखादा दुसरा अधीक्षक असता तर केवढं त्याने आकांड तांडव केला असता. गुरुजींनी खराट्याने ते सगळं भरून काढायचे आणि नेऊन टाकायचे. एका शब्दाने गुरुजी कधीच तिथं बोलले. तर काय हा सेवाभाव आहे मला सांगा या माणसाच्या अंतःकरणात. त्यांचा एक शिपाई आहे गोपाळ नावाचा, त्या गोपाळ नावाच्या शिपाईला विषमज्वर झाला, तर तो अंथरुणावर होता. आता मी अधीक्षक, माझ्या हाताखालचा माणूस आजारी पडल्यावर फार तर मी त्याला रजा मंजूर करेन. पण गुरुजी 21 दिवस त्या माणसाची सेवा करत राहिले आणि तो मृत्यू पावल्यानंतर खांदा द्यायला गुरुजी म्हणाले की मी त्याचा मुलगा आहे आणि खांदा देऊन त्याची विधी सुद्धा अंत्यविधी सुद्धा गुरुजींनी केला. हे गुरुजींच्या अंतःकरणात प्रेम. आणि मुलांशी अगदी समानतेने वागायचे. एकदा सहलीला गुरुजी गेल्यानंतर रात्री झोपायची वेळ होती. मुलांनी पटकन जवळच्या घरातून गादी आणली, कारण आपले अधीक्षक गुरुजी एवढे मोठे, त्यांना कसं काय खाली झोपवायचं? गुरुजी म्हणाले, मुलांना तुम्ही कुठे झोपणार? म्हणे आम्ही तर सतरंजीवर झोपणार. म्हणे मग मी कोण लागून गेलो? मी पण तुमच्यासारखा सतरंजीवर झोपतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून जो एक संस्कार करणे, प्रेम होत नाही, हे गुरुजींच्या व्यक्तिमत्वामधलं होतं. गुरुजींच्या व्यक्तिमत्वातलं मला आणखी एक वैशिष्ट्य असं वाटतं की प्राण्यांच्या बद्दलचं प्रेम जे आहे गुरुजींच्या मनातलं, हे फार अफाट होतं. म्हणजे त्याची फारशी चर्चा झाली नाही. म्हणजे गुरुजींनी एक मंडळ स्थापन केलं होतं आणि त्या मंडळाचं नाव काय होतं की गाढवांना जो त्रास दिला जातो, म्हणजे त्या काळात होळीमध्ये अशी पद्धत होती की पत्र्याचे डबे गाढवाच्या शेपटीला बांधायचे, कारण त्या काळात करमणुकीची काही साधनं नव्हती. मग हे असल्या करमणुकी लोक करायचे आणि त्याला फटाकड्याची लढ बांधायची आणि ते गाढव पळायला लागले की लोक हसायचे. तर ते सगळ्या खानदेशात प्रथा होती. गुरुजींनी ती मंडळ स्थापन केली होळीच्या दिवसामध्ये आणि जो कोणी असं करेल त्याला त्याच्यापासून रोखायचं, कारण ते म्हणाले गाढवाच्या पाठीमागे त्याच्यातून चटके बसतात, जखमा होतात, त्या जखमा बऱ्या होत नाही आणि म्हणून आपण ते करायचं नाही.
मला सांगा किती प्रेम आहे प्राण्यावरच. एक दिवस गुरुजींनी सुधाराची पत्र लिहिली. त्या पत्रामध्ये गुरुजींनी एक प्रसंग सांगितला. गुरुजी म्हणतात की मी ज्या ठिकाणी राहतो तिथल्या झाडावरच्या अंड्यामधून आपल्या त्या घरट्यामधून पिल्लाची अंडी खाली पडली. तर मला ते बघवेना, मग आम्ही ती अंडी गोळा केली आणि परत एकदा ती अंडी नेऊन टाकली. तर इतकं होतं. किंवा एक चिमणी मेली तर गुरुजींनी ती चिमणी पुरून तिच्या अगदी अंत्यसंस्कार करतात अशा प्रकारची केली. एक मुंगळा एकदा गुरुजींचं खिडकी लावताना त्याच्यामध्ये चिरडला गेला. तर हा माणूस रात्रभर झोपलेला नाही. आणि त्यानं ते जे छात्रालय मासिक आहे त्याच्यामध्ये हा प्रसंग लिहिला की आजची बातमी, एक मुंगळा चिरडून माझ्याकडून मेला. मला सांगा आज या दंगलींमध्ये आणि वेगवेगळ्या शिरकानांमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन पासून तर अगदी या इथल्या जातीय दंगलींपर्यंत माणसांच्या कत्तल येऊन त्या कत्तली आम्ही करतो तर काय योग्य आहे हे सांगण्याची स्पर्धा ज्या देशामध्ये चालते, ज्या जगामध्ये चालते, त्या जगामध्ये आणि त्या देशामध्ये एक मुंगळा आपल्या हातून मेला म्हणून अस्वस्थ होणारा माणूस या देशामध्ये होता. आईन्स्टाईनच्या भाषेत गांधीजींबद्दल जे म्हणाले की असा हाडामांसाचा माणूस होता याच्यावर कदाचित भावी पिढ्या विश्वास सुद्धा ठेवणार नाही, इतकं प्रेम गुरुजींच्या मनामध्ये होतं. त्यांची जी मुरुगाजीन नावाची पूर्वी आम्हाला लहानपणी एक कथा होती, ही कथा मोठी सुंदर आहे की तडवी नावाचा एक मुलगा होता आणि गुरुजी एका मुरुगाजीनावर बसून लिहायचे, पण त्याला आता छिद्र पडले होते, खराब झालं होतं. तिथं होतं म्हणून गुरुजी वापरायचे. हा तडवी जेव्हा सुट्टीमध्ये गावी गेला तेव्हा तो शिकारी होता. त्याने एक हरणाची शिकार केली आणि त्या हरणाचं कालवेटाचं ते सगळं कातडं काढून ते मृगाजीने घेऊन त्याला वाटलं गुरुजी आपल्याला खूप शाबासकी देतील आणि ते घेऊन आला. गुरुजी म्हणाले का रे तडवी काय आणलंस? म्हणजे गुरुजी तुमचं ते खालचं ते फाटलंय ना म्हणून मी नवीन मृगाजीनं आणलं. पण म्हणे कातडं तुला मिळालं कुठं? म्हणे मेलेलं हरिण नव्हतं का? नाही नाही म्हणे तुमच्यासाठी स्पेशल मी हरिण मारलं. आपल्या मृगाजीनासाठी या मुलानं हरणाला मारलं हे गुरुजींना सहनच व्हायना. गुरुजी अक्षरशः ढसाढसा रडायला लागले आणि त्यांचे ते प्रसिद्ध जे संवाद आहेत ते मोठे ऐकण्यासारखे आहेत. गुरुजी असं म्हणतात की अरे तडवी तू काय करून बसलास? ते हरिण बिचारा जंगलामध्ये आनंद घेत असेल, त्याच्या पिलांबरोबर खेळत असेल आणि अशा हरणाला मारून तू काय कमावलंस? का असं केलंस तू? आणि गुरुजींना इतकं दुःख झालं की त्या तडवीलाही ते कळेना की नेमकं आता हे कसं हे करावं. तर इतकं प्रेम त्या माणसाच्या याच्यावर. गुरुजींच्या अंतःकरणातल्या प्रेमाविषयी बोलतो म्हणून निसर्गातलं प्रेम पण मला सांगितलं पाहिजे की गुरुजींच्या मनामध्ये निसर्गाचं प्रेम प्रचंड. की एकदा मुलांना रात्री मध्यरात्रीनंतर एखाद्या झाडाची कळी उमलते आपल्याला माहिती. तर एक फुलाचं झाड गुरुजींनी गुलाबाचं लावलं होतं आणि त्याची कळी आली तर मुलांनी विचारलं गुरुजी याचं फुल कधी होईल? म्हणे रात्री किंवा पहाटे ते होईल. पण म्हणे आपल्याला कसं बघायला मिळणार? गुरुजी म्हणे चला आपण रात्रभर जागू सगळे. पहा निसर्गावरचं प्रेम किती. आणि त्यांनी त्या काळातले ते छोटे छोटे ज्या मुली ज्या वेण्या घालतात तर त्याच्यावर रिबीन आहे, ते रिबीन अशा कापल्या आणि ते रिबीनाचे फुगे बिगे असे छोटे छोटे करून म्हणजे जसं वाढदिवस साजरा करतो आपण तसे ते झाडाला लावले. तिथे कंदील ठेवला आणि रात्रभर सगळे मुलं गाणं म्हणत त्या झाडाच्या कडेला बसले. गुरुजींनी रात्रभर गोष्टी सांगितल्या आणि पहाटेच्या वेळी एकत्र ती कळी उमलून असं त्याचं फुल झालं आणि मुलांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला सांगा आज ज्ञानरचनावादामध्ये आपण म्हणतो की आम्ही अनेक उपक्रम करतो, आपण व्हिडिओ टाकतो, हे टाकतो, पण हे काय उपक्रमशीलता आहे मला सांगा की एक शिक्षक खानदेशामधल्या एखाद्या खेड्यामध्ये त्याच्या विद्यार्थ्यांना केवळ कळी कशी उमलते आणि कळीचं फुल कसं होतं हे दाखवण्यासाठी रात्रभर जागा राहतो मुलांना घेऊन. या प्रेमाला आणि त्याचा आपला इतिहास होणार आहे का, काय होणार याचा ते विचार सुद्धा करत नाही. तर हे जे समर्पण आणि प्रेम आहे तुम्हाला सांगतो हे फार अफाट आहे त्या माणसाचं. त्याच्यानंतर पक्षाबद्दल सुद्धा प्रचंड प्रेम होतं. गुरुजी मुलांना पक्षी पाळू देत नव्हते. ते म्हणायचे की आपल्याला कसं मुक्तपणे फिरावंसं वाटतं, मग आपण पोपट पाहणं हे पाहणं अशा पद्धतीचं नाही केलं पाहिजे. एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष होतं. विद्यार्थ्यांवरचं प्रेम इतकं प्रचंड होतं की गुरुजी त्यांचा सगळा पगार जो आहे उरलेला तो पगार विद्यार्थ्यांच्या फीवर वाटून टाकायचे. पुण्याला काही मुलं शिकायला होते तर ते शिकायच्या असलेल्या मुलं खास अंमळनेरला आल्यानंतर त्यांना सांगायचे की माझ्याकडून तुझी फी घेऊन जायची. आणि ज्या विद्यार्थ्यांना पैसे देता नव्हते गुरुजी पुढे बांधायचे असे की समजा या मला 20 रुपये द्यायचे, या मला 40 रुपये द्यायचे आणि त्या पुढेवर फक्त त्या विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, पैसे टाकायचे. असं म्हणून या माणसाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी त्या काळामध्ये खानदेशामध्ये शिकले. त्याची चर्चा नाही, वाच्यता नाही, फेसबुकवर फोटो नाही किंवा पोस्ट नाही, काहीच नाही. तर इतकं या माणसाचं समर्पण आहे. गुरुजींच्या व्यक्तिमत्वातला जो मला सगळ्यात जो भाग वाटतो तो सेवाभाव हा त्या माणसाचा व्यक्तिमत्वाचा भाग होता. म्हणजे गुरुजींना सगळ्यात जास्त काय आवडायचं माहिती? आपण स्वयंपाक करून इतरांना जीव घालणे हे गुरुजींना सगळ्यात जास्त आवडायचं. तुम्हाला खरं वाटणार नाही, तर गुरुजींनी इतका सुंदर स्वयंपाक करायचे गुरुजी. म्हणजे पुण्यामध्ये त्यांचे काही विद्यार्थी शिकायला होते आणि त्या विद्यार्थ्यांना खर्च परवडत नव्हता. तर गुरुजी म्हटले मी येतो पुण्यामध्ये चला. आणि गुरुजी त्या मुलांच्या खोलीमध्ये
राहिले वसतिगृहात त्यांच्या त्या खोलीमध्ये, आणि त्या सगळ्या मुलांना ते स्वयंपाक करून जेवू घालायचे. आणि पुरुष मंडळी स्वयंपाक शिकतील सुद्धा. आपण चहा करून घेतो, पण चहा कब्बशी विसरायला आपण तयार नसतो. पण गुरुजींचा सगळ्यात आवडीचा भाग भांडी घासणं होता, की रात्रभर त्या जेवण झाल्यानंतर ती सगळी भांडी घासायची, धुणं धुवायचं मुलांच्या कपड्यांचं. या अक्षरशः त्या माणसामध्ये एक प्रचंड सेवाभाव होता. आणि एकदा तर त्यांनी असेच स्वयंपाक केला आणि तो त्यांच्या बरोबरचा व्यक्ती म्हटला की गुरुजी आता स्वयंपाक केलाय, भांडी तुम्ही घासायची नाही. गुरुजी म्हणाले ठीक आहे, नाही भांडे घासेल. ते म्हणे मी 5 वाजता पहाटे उठेल आणि भांडे घासेल. तो माणूस जेव्हा 5 वाजता उठला तेव्हा गुरुजींनी 4 वाजता पहाटे उठून भांडे घासून टाकलेले होते. का तर दुसऱ्याला त्रास द्यायचा. अनेक ठिकाणी महिलांविषयी गुरुजींना अत्यंत आस्था होती. म्हणजे महिलांना जे कष्ट करावे लागतात ते खरं तर आपण बोलतो फक्त, पण आपल्यामध्ये ते येत नाही. गुरुजी आपण पुरुष माणूस बघा, आपण जेवल्यानंतर बाहेरच्या हॉलमध्ये येऊन बसतो, बाहेरच्या खोलीमध्ये जाऊन बसतो. आपण हा विचार सुद्धा करत नाही की त्या बायकोला एकटीला कसं वाटत असेल. तर गुरुजी असं म्हणायचे की एखादी स्त्री जेव्हा स्वयंपाक करते, सर्वांना जीव घालते, तेव्हा उरलेला स्वयंपाक, खरकटी भांडी आणि चुलीवर उकळणारं दूध अशा निर्जीव वस्तूंच्या सानिध्यात तिला कसं जेवण जात असेल. आणि म्हणून गुरुजी त्या बाईशी गप्पा मारत बसायची, जी स्वयंपाक घरातली बाई आहे, आणि तिच्याशी गप्पा मारत बसून तिचं जेवण होईपर्यंत थांबायचे, तिला आवरू लागायचे आणि मग बाहेर येऊन पुरुषांमध्ये बसायचे. मला सांगा, इतकं छोटे उदाहरणं आपण गुरुजींकडून घेऊ शकतो का? हे ठरून करता येत नाही. तुम्हाला सांगतो, हा आस्थेचा भाग असतो, एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचा तो भाग असतो की जो आपल्या तो आज नाहीये हे आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर गुरुजींना एकदा कोणतरी चेष्टा चालली होती, तर गुरुजींना कोणतरी म्हणे गुरुजी लग्न करायचं का? गुरुजी म्हणे करून ना लग्न, काय अडचण नाही. म्हणे गुरुजी मग जाहिरात द्यायची, तर जाहिरातीतलं पहिलं वाक्य काय लिहायचं? तर म्हणे पहिलं वाक्य असं लिहा की जिला नवऱ्यानं तिचं लुगडं धुतलेलं चालेल अशी पत्नी हवी. तर ते सगळे हसायला लागले. म्हणजे काय? म्हणे पहा, मी अशा मुलीशी लग्न करील की ज्या मुलीला स्वयंपाक मी करणार, भांडी मी घासणार, धुणं मी धुणार, आणि तिनं पुरुष जसे वागतात तशा पद्धतीने वागलं पाहिजे. कारण आपल्या पुरुष समुदायाने स्त्रियांवर इतका अन्याय केलेला आहे स्वयंपाकघरात रगडून, की त्याच्याबद्दल आता मी ती भरपाई करणार. अशी मुलगी असेल तर शोधा. अर्थात ती गंमत चेष्टा चालली होती, पण त्याच्यामधल्या गुरुजींचा भाग आहे. आणि मग हसल्यानंतर सगळे हसायला लागल्यावर मग गुरुजी मात्र चिडून म्हणाले की तुम्हाला हसू कसं काय त्या गोष्टीत, की स्त्रियांनी एवढं सगळं करायचं आणि आपण इतकी छोटी गोष्ट सुद्धा त्यांच्यासाठी करायची. आणि गुरुजींना सेवाभाव फक्त आवडायचा. आता फैजपूरचं जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन खानदेशामध्ये झालं, तर गुरुजींना स्वागताध्यक्ष करायची चर्चा चालली होती. आणि पंडित नेहरूंपासून सगळी महत्वाची माणसं आली होती. इतिहासात ते फार महत्वाचं अधिवेशन आहे काँग्रेसचं. तर फैजपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा गुरुजींना असं विचारलं की गुरुजी तुम्हाला स्वागत अध्यक्ष करायचं का? गुरुजी म्हणाले कशाला मला ते भाषण याच्यात अडकून ठेवता. माझं एक 10 तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते द्या, एवढे लोक येणार, ते शौच करणार, ते कचरा करणार, तर आमची टीम फक्त एवढंच काम करेल की आम्ही फक्त सगळे संडास साफ करू, सगळ्या मुतारे साफ करू, आणि सगळ्या ठिकाणची नाणी घरं आम्ही साफ करू, पाणी भरू, आणि सगळा जो कचरा आहे तो रोज करू. आमच्याकडे स्वच्छता समितीचं मला अध्यक्ष करून टाक. आणि गुरुजींनी नुसतं चेष्टेत म्हटले नाही, गुरुजी तर मनापासून म्हटले. आणि फैजपूरच्या पूर्ण अधिवेशनाचे स्वच्छतेचं काम साने गुरुजींनी केलेलं आहे, हे इतिहासाने नोंदवलं. त्यानंतर गुरुजींचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे की तुरुंगात सुद्धा या माणसाने जे लेखन केलं, हे लेखन केवळ दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी केलं होतं. आता गुरुजींच्या शेवटच्या व्यक्तिमत्वाच्या महत्वाच्या भागाकडे येतो की प्रेम करण्याच्या पद्धती किती असतात. गुरुजी जेव्हा तुरुंगामध्ये होते आणि तुरुंगामध्ये असताना ते कडेचे कैदी जे आहेत ते रडायचे, तर गुरुजी त्यांना विचारायचे काय झालं रडायला तुम्हाला? तर म्हणे अहो गुरुजी तुमचं नाही झालेलं लग्न, तुम्ही आपले आले इथं, पण आमच्या घरी बायका आहेत, पोरं आहेत, आम्हाला डायरेक्ट पोलिसांनी उचलून इथं आणलं, तर माझी बायको आता कशी जगत असेल, कुठं मजुरीला जात असेल, माझी मुलं कशी जेवत असतील, शाळेत जातात का शाळा सोडली, मला काहीच कळायला मार्ग नाही. आणि मग गुरुजींना जेव्हा हे समजलं तर गुरुजी म्हणाले का मी काय करू शकतो या लोकांसाठी. मग गुरुजींचा भाऊ आप्पा साने एक दिवस त्यांना भेटायला आला संध्याकाळच्या वेळी. तर गुरुजी त्याला म्हणाले आप्पा बाहेर जा आणि एका दुकानातून मला एक वही आणि पेन आणून दे, 200 PS वही. त्याला काही कळे ना, त्याने ते 200 PS वही आणून दिली, पेन आणून दिला. आणि गुरुजी म्हणाले असं कर, सकाळी 8 वाजता परत ये, माझं जरा महत्वाचं काम आहे. त्या आप्पा सानेंना वाटलं काहीतरी काम असेल. गुरुजींनी रात्रभर कंदिलाच्या प्रकाशात बसून बापूजींच्या गोड गोष्टी नावाचं पुस्तक लिहिलं. 200 पानं नुसतं आठवणीने आणि स्मरणशक्तीने या माणसाने लिहून काढलीत. ही यांची प्रतिभा होती, ही यांचा व्यासंग होता मित्रांनो. आणि ते लिहून काढल्यानंतर सकाळी जेव्हा आप्पा साने आले, त्यांना सांगितलं की ही वही घेऊन जायचं आणि ही वही तू ढवळे प्रकाशनाला द्यायचं. त्यांना म्हणायचं की हे पुस्तक तुम्ही छापा आणि त्याची रॉयल्टी म्हणून 500 रुपये मला द्या. ते 500 रुपये मिळाल्यानंतर हे 10 पत्ते, हे जे कडेचे कैदी आहेत, यांच्या घरी 50-50 रुपयाच्या 10 पुड्या करायच्या
आणि ह्या 10 घरी पोहोचतं करायची, कारण यांच्या घरी सगळ्यांचे हाल चाललेले. मला सांगा, जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना म्हणणं सोपं आहे, पण आपल्या प्रत्येक कृतीतून आणि आपली संपूर्ण क्षमता समाजासाठी वापरणं, याचं नाव साने गुरुजी आहे. आणि म्हणून खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे. म्हणजे मला पुरस्कार मिळावा म्हणून लिहिणारे माझ्यासारखे हजारो लेखक असतील, माझं नाव व्हावं म्हणून लिहिणारे हजारो लेखक असतील, आपल्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून लिहिणारे हजारो लेखक असतील, मला राहत नाही म्हणून अभिव्यक्ती करायची म्हणून लिहिणारे शेकडो लेखक असतील. पण माझ्या कडेच्या कायद्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत आणि त्यांच्या लेकरा बाळांच्या मुखी घास जावा म्हणून मी काय करू शकतो, तुम्ही पुस्तक लिहून देऊ शकतो आणि त्याच्या रॉयल्टी मधून माझ्या आजूबाजूचे जे लेकरं आहेत ह्या माणसांचे, यांच्या जेवण मिळावं म्हणून लिहिणारा साने गुरुजी जगातला एकमेव लेखक आहे मित्रांनो, हा एकमेव लेखक. आणि म्हणून प्रेम करणं म्हणजे काय असतं, ही प्रेमाची भाषा साने गुरुजींनी त्यांच्या जगण्यातून आपल्याला दाखवून दिली, हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. त्यानंतर याने कोणत्या घेतले म्हणजे काय काम होतं. धुळ्याच्या तुरुंगामध्ये असताना विनोबा असतो, मी सूत्रसंचालन करतो, मी फार तर अगोदर प्रस्तावना करतो, विनोबांचा परिचय करून देतो. साने गुरुजी म्हणाले ठीक आहे, विनोबा प्रवचन करतायत ना, मी ती प्रवचन लिहून काढण्याचं काम, कायम कष्टाचे काम गुरुजी स्वतःकडे घ्यायचे आणि ती सगळी प्रवचन गुरुजींनी लिहून काढली आणि गीता प्रवचने म्हणून असती. साने गुरुजींच्या जगण्याची मित्रांनो शैली होती, ही साने गुरुजींच्या पूर्ण जगण्याची पद्धती होती. मला साने गुरुजींचं आज एक वेगळं रूप आपल्या पुढे मांडायचं आहे, की असे जरी साने गुरुजी होते तरी सुद्धा साने गुरुजी हे एक संघर्षशील व्यक्तिमत्व होते. मग आता पुढचा प्रश्न असा उपस्थित होतील, मला अनेक जण असे विचारतील, मग का संघर्ष करणारा माणूस मग ते तेवढे भांडणारे होते, इतके आक्रमक होते, त्यांना कसं काय तुम्ही प्रेमळ म्हणता? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या समाजामध्ये संघर्षाचं काम जो करतो त्या माणसाला प्रेम किंवा सेवा समजली जात नाही. आपल्याला सेवा म्हणजे काय वाटतं, की समजा काही मुलांसाठी काम करतोय, वसतिगृह चालवतोय, वृद्धाश्रम चालवतोय, दवाखाना चालवतोय, त्याला आपण समाजाची सेवा म्हणतो. पण एखादा माणूस संघर्षाचं काम करतो त्याला मात्र आम्ही सेवा म्हणत नाही. हा मला आपल्या समाजातला खूप मोठा एक प्रकारचा एक दांभिकपणा वाटतो किंवा समजेमधली चूक वाटते. म्हणजे मेधा पाटकरांनी समजा त्या नर्मदा जी गावं बुडतात त्यातली समजा एक 5-50 मुलं घेऊन एखादा आश्रम काढला असता आणि ते एखादं वसतिगृह काही एक चालवलं असतं, तिथले म्हातारे माणसं एकत्र करून समजा वृद्धाश्रम चालवलं असतं मेधाताईंनी, तर मेधाताईंना आम्ही मोठी समाजसेविका म्हटलं असतं. पण 245 गावं बुडू नयेत म्हणून जो संघर्ष केला आणि पूर्ण आयुष्य पणाला लावलं, यात लोकांना ते सेवा व्हावी वाटत नाही. त्यांना काय ते भांडणारे बाई आहे, ते काय ते आपल्या फार संघर्ष करत राहतात. पण संघर्ष हा माणूस तेव्हाच करतो की जेव्हा तुमच्या अंतःकरणात तिथल्या माणसांविषयी प्रेम आहे, तेव्हाच तुम्ही संघर्ष करता. मला सांगा, संपूर्ण आयुष्याची होळी करून साने गुरुजींपासून मेधा पाटकरांपर्यंत या माणसांना काय गरज होती हे सगळं करण्याची? पण राहत नाही. तुकोबांच्या भाषेमध्ये बुडते हे जन न देखावे डोळा, ही माणसं बुडतायत मरतायत हे मला बघवत नाही म्हणून तुम्ही करतो ना, कारण ही ऍक्टिंग नाही करतायत. तुम्ही भारतात तिथे जाऊन एखादी भेट द्याल, त्याचे फेसबुकवर फोटो टाकाल, पण आयुष्य नाही घालू शकत तुम्ही. त्या माणसांविषयी तुमच्या अंतःकरणात जर प्रेम नसेल, तुमच्या अंतःकरणात जर माया नसेल, तर अशा माणसांसाठी मात्र तुम्ही काहीही करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून साने गुरुजींनी संघर्ष केला, त्या माणसांविषयी प्रेम होतं म्हणून साने गुरुजींनी संघर्ष केला. साने गुरुजींनी कोणाकोणाविषयी संघर्ष केलाय माहिती आहे आपल्याला? साने गुरुजींनी आज आम्ही शेतकऱ्यांची आंदोलन लढतोय, साने गुरुजींनी त्या काळामध्ये अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला. प्रताप मिल मधल्या कामगारांसाठी साने गुरुजींनी संघर्ष केला आहे, की बैलगाडीतून जे सामान, जे धान्य किंवा जे शेतीत पिकलेलं उत्पादन आहे ते त्या काळच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणून आपण, तर तिथे येताना रस्त्यामध्ये नगरपालिकेने त्यांच्यावर कर बसवायला सुरुवात केली, तर साने गुरुजींनी त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं. प्रताप मिलच्या कामगारांचा संप घडवला आणि त्यांना योग्य प्रकारचा मोबदला मिळवून देण्यासाठी साने गुरुजींनी काम केलं. तेव्हा कामगारांसाठी हा माणूस लढणारा होता, शेतकऱ्यांसाठी लढणारा होता. स्वातंत्र्याच्या मायभूमीचे भारत स्वातंत्र्य व्हावं म्हणून माणसाने काय केलेलं नाही. मागच्या आपल्या जयंतीच्या व्याख्यानामध्ये मी त्याच्याविषयी सविस्तर बोललेलो आहे, की अज्ञातवासात राहण्यापासून तर पत्रकं पोहोचवण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामं साने गुरुजींनी केली. तर ती स्वातंत्र्य ही कल्पना साने गुरुजींच्या मनात काव्यात्मक होती, तर ती आता उठव सारेरा इथल्या शेतकऱ्यांसाठी होती, कष्टकऱ्यांसाठी होती आणि त्यांच्यासाठी साने गुरुजींचा जीव तुटत होता. म्हणून साने गुरुजींना स्वातंत्र्य हवं होतं. स्वातंत्र्य म्हणजे केवळ साने गुरुजींच्या मनामध्ये
स्वातंत्र्याची एक मूर्ती आणि तिला आपल्याला मुक्त करायचं असं नव्हतं. तर ब्रिटिश या देशाचं शोषण करतात आणि शोषण करणारे ब्रिटिश या देशातून हाकलून लावले पाहिजेत, कारण या माणसांना न्याय मिळत नाहीये माझ्या माणसांना. म्हणून माझं सरकार ज्यावेळी येईल तेव्हा या देशातल्या लोकांना खऱ्या अर्थानं त्यांचं आयुष्य सुखी होईल, ही प्रेमाची कल्पना होती साने गुरुजी. आणि म्हणून उपोषण करणं, संघर्ष करणं, मोर्चामध्ये भाषण देणं हे सुद्धा प्रेमाचंच एक रूप असतं. म्हणजे आई जेव्हा एखाद्या मुलगा अभ्यास करत नाही किंवा शाळेत जात नाही म्हणून त्याला फटका मारते, तर ते फटका मारणं ही हिंसा नसते, त्या मुलावरचं ते अत्युच्च प्रेम असतं. याचं कारण असं की त्या मुलाचं भवितव्य चांगलं घडावं म्हणून तिने केलेली ती कृती असते. एखाद्या मुलाने आगीला हात लावल्यानंतर आई फटकन फटका देऊन त्याचा हात बाजूला घेते, याच्यामध्ये तो मुलगा वाचावा म्हणून केलेलं प्रेम असतं. तसं साने गुरुजींनी अत्यंत आक्रमकपणे भाषणं केली. साने गुरुजींनी राजद्रोहाचे खटले अंगावर घेतले. साने गुरुजी तुरुंगात गेले. साने गुरुजींनी संघर्ष केला. साने गुरुजी अज्ञातवासात राहिले. या सगळ्या कृतींमध्ये या माणसांवरचं प्रेम त्यांच्या अंतःकरणातलं पाझरत होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दीन पतित यांच्यासाठीचा तो सगळा लढा होता. आणि म्हणून ते जे प्रार्थना आहे साने गुरुजींची, तर तया जाऊन उठवावे, तया जाऊन हसवावे, तर हे जे सगळे वाक्य आहेत ना, ही त्या प्रकारची वाक्य आहेत, ती त्याच्यातून आलीत, कारण त्या माणसांविषयी जीव तुटत होता म्हणून ते करत होते. आज मला सांगा, मगाशी पगडार सरांनी पंढरपूरच्या मंदिराचा उल्लेख केला. पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर खुलं व्हावं म्हणून 10 दिवस साने गुरुजींनी जे उपोषण केलं, अगदी महात्मा गांधींनी तार करून सुद्धा गांधीजींना सुद्धा त्यांनी नम्रपणे सांगितलं की बापूजी, आता मला माघार घेणं शक्य नाही. तर गांधीजींसारख्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या त्यांच्या जे श्रद्धास्थान होतं, त्याच्याशी सुद्धा हे माणसाचं भांडणं. तुम्ही म्हणाल की साने गुरुजी मग काय किती उद्धट होते, किती कठोर होते, पण त्या उद्धटपणा मागची जी प्रेमाची भावना होती, कारण त्यांना चोखामेळापासूनचा सगळा संघर्ष दिसत होता की दलित बांधवांना या मंदिरामध्ये प्रवेश देणं म्हणजे फक्त मूर्तीचं दर्शन घेणं इथपर्यंत ते मर्यादित नाही, तर तो समानतेचा मुद्दा आहे की इथून तिथून सगळी माणसं सारखी आहेत आणि सगळ्या माणसांना सर्व प्रकारचे अधिकार असले पाहिजेत. त्या समानतेतून ते आलेलं आहे हे आपण लक्षात. आणि म्हणून साने गुरुजींचा मंदिर मुक्तीचा लढा हा या समाजातल्या वंचितांविषयीचा, शोषितांविषयीच्या प्रेमाचं सर्वात मोठं प्रतीक आहे असं माझं. आणि म्हणून गुरुजींनी त्या सगळ्या माणसांवर अगदी अंतःकरणापासून प्रेम करायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून त्यांचा मंदिराचा संघर्ष असेल, त्यांचा मंदिरामध्ये त्यांनी मंदिर प्रवेशासाठी केलेलं काम असेल, शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष असेल, या सगळ्या प्रकारचं त्यांनी केलं. अगदी 48 सालची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षकांनी राजकारणात भाग घेऊ नये म्हणून असं एक पत्रक त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी काढलं. गुरुजींचं प्रेम किती बघा की गुरुजींनी एका व्यासपीठावर मुंबईच्या सभेमध्ये ते गेले आणि तो जो GR आहे म्हणजे जो शासन आदेश आहे त्या काळातला, तो फाडून टाकला होता. तू म्हणाल की काय असं कुठं माणूस असतो का सरकारचा आदेश फाडतो नाही करतो. प्रेम आहे शिक्षकांवरचं, ते की शिक्षकांवरचं त्यांचं प्रेम इतकं प्रचंड आहे की त्या प्रेमातून ते असं सांगतायत की माझ्या शिक्षकाची अभिव्यक्ती कोणी रोखता कामा आणि माझ्या शिक्षकांना जे अधिकार आहेत अभिव्यक्तीचे, समाज जीवनामध्ये काम करण्याचे, ते अधिकार त्याच्याकडून हिरावून घेते. आणि मग गुरुजींची 2 रूप आहेत. म्हणजे ज्यांनी गुरुजींची भाषणं प्रत्यक्ष याच्यावर ऐकलेली आहेत प्रत्यक्ष, तर ते असं म्हणायचे की हा माणूस व्याख्यानापूर्वीचे गुरुजी आणि व्याख्यानानंतरचे गुरुजी ही 2 माणसं असायची. काहीच समजायचं नाही. आधीचे गुरुजी असे खाली कुठतरी जमिनीकडे पाहत बसलेले असायचे आणि त्यांचं नाव पुकारल्यानंतर ते उभं राहायचे आणि विश्वासच बसायचा नाही की हा माणूस काय बोलून राहिला. अक्षरशः आग ओकणारं भाषण साने गुरुजी स्टेजवरून करायचे. आणि ते झालं रे झालं की परत गुरुजी एखादी फुलाची जशी कळी जशी मिटावी तसं स्वतःला पूर्णपणे मिटून टाकायचे आणि कुणाच्या लक्षात येणार नाही असं कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसायचे. एकदा गुरुजींचं भाषण संपल्यानंतर एक जण त्यांच्या जवळ लाडालाड गेला आणि म्हणले, गुरुजी सुंदर बोलले बरं का तुम्ही, फार अप्रतिम बोलले बरं का. गुरुजी उखडले त्याच्यावर, म्हणाले काय माझं कौतुक करता, माझ्या भाषणाने इंग्रज जाणार आहेत का, माझ्या भाषणाने आज तुमच्यामध्ये काही फरक पडणार आहे का, आज माझ्या भाषणातून तुम्ही बदलणार आहात का, खानदेशामध्ये संघर्ष उभा राहणार आहे का, तर त्या भाषणाचं कौतुक करा, बाकी भाषणाचं काय तुम्ही कौतुक करा. म्हणजे स्वतःच किंचितही कौतुक नाही, स्वतःच किंचितही अप्रूप नाही. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण फक्त गोरगरिबांसाठी आपला खर्ची पाडला पाहिजे, ही त्यांची सगळ्यात महत्वाची भूमिका. असं आहे साने गुरुजींचं सगळं जीवन. मला सांगा की या माणसाच्या या प्रेरणा घेऊन आज आपण काय करणार आहोत, हा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न. साने गुरुजींनी आत्महत्या केली आणि साने गुरुजींच्या आत्महत्येबद्दल
एक पानसट उत्सुकता अनेक लोकांमध्ये असते. म्हणजे मी साने गुरुजींवर किती तळतळून बोललो तरी कोणीतरी उठून प्रश्न विचारतं, का होतं एवढं सगळं खरंय पण गुरुजींनी आत्महत्या का केली? त्या प्रश्नाचं उत्तर देऊन कंटाळा आला. त्या माणसाने सर्वसामान्य माणसांविषयीची मनातली प्रेम इतकं प्रचंड होतं की त्याच्यातल्या अस्वस्थता त्या माणसाला म्हणजे माझ्यातलं प्रेम कमी पडतं ह्या समाज बदलायला, याच्यातून घडलेली ती कृत्य. म्हणजे महात्मा गांधींना जेव्हा गोळ्या घातल्या तर त्यांना इतकं वाईट वाटलं की 21 दिवसाचं उपोषण साने गुरुजी. कारण प्रेम अंतःकरणात इतकं प्रचंड होतं की ही आजूबाजूची सगळी हिंसा थांबावी, कारण त्या काळात दंगली चालू होत्या, त्या दंगली थांबाव्यात. आणि त्या काळामध्ये समाजामध्ये जो एक प्रकारचा द्वेष निर्माण झाला होता त्या द्वेषाचं निर्मूलन व्हावं म्हणून साने गुरुजींनी स्वतःच्या अंतःकरण शुद्धीसाठी स्वतःला पणाला लावलं होतं आणि 21 दिवसाचं उपोषण गांधीजींच्या हत्येनंतर. पण मला सांगा की 71 वर्षानंतर आज कुठे आहोत आपण? हे लहू कानडे यांच्या कवितेच्या भाषेत म्हणायचं तर कुठून कुठवर चालत चालत आपण आलो इथवर थेट, आपण तिथंच आहोत ना आज. आज मला सांगा की फाळणीच्या वेळेच्या जखमा अजून तरी भरून निघाल्यात का? आजही हिंदू मुस्लिम संघर्ष, अगदी मॉब लिंचिंग असेल, आजही अगदी काल परवाच्या घटनेपर्यंत आजही मला सांगा की आजही हत्या चालू आहेत. आजही गुजरातच्या शिरकानासारखी भीषण शिरकान या देशाला बघावं लागतं. कितीतरी प्रकारच्या दंगली आज आपल्या या देशाने बघितलेल्या आहेत आणि स्वातंत्र्याच्या फाळणीला लाजवेल इतक्या प्रकारचे अत्याचार आजही आपण बघतोय. साने गुरुजी आज असते तर गुरुजींनी काय केलं असतं हा मला खरंच प्रश्न पडतो. जागतिक पातळीवर अगदी इस्रायल पॅलेस्टाईन पासून तर अनेक प्रकारचे संघर्ष असतील, काश्मीर पासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या झालेली संघर्ष असतील तर मला सांगा की प्रेमासाठी या माणसाने स्वतःला पणाला लावलं. येशू ख्रिस्तापासून जी सगळी परंपरा आपण जी समर्पणाची पाहिली तर त्या समर्पणाच्या मालिकेमध्ये साने गुरुजींना मोजावं इतकं हे माणसाचं आयुष्य आणि या माणसाचं स्वतःला संपूर्ण मोठं आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणावरचा आयुष्याचा त्याग करून सुद्धा त्या त्यागाचं जे काही प्रतिबिंब समाजामध्ये पडायला पाहिजे ते आज पडलंय का हा मला मोठा प्रश्न. म्हणजे साने गुरुजींनी आत्महत्या केली असं आपण म्हणतो, पण गुरुजी त्या काळात अत्यंत अस्वस्थ असायचे. ते असं म्हणायचे की खानदेशामधल्या लोकांना मी काय तोंड दाखवू? स्वातंत्र्य आल्याने तुमचं सुराज्य निर्माण होईल, स्वातंत्र्यानंतर तुमचं जगणं बदलेल असं मी या लोकांना सांगून आलोय. आणि आज स्वातंत्र्य मिळून 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले, पण अजूनही मला गोरगरिबांच्या जगण्यामध्ये फरक दिसत नाही. मी माझ्या खानदेशातल्या जनतेला काय तोंड दाखवू असं साने गुरुजी शेवटच्या दिवसांमध्ये म्हणायचे. मला सांगा 2 वर्षानंतर साने गुरुजींना भारतातल्या खेड्यापाड्यामध्ये बदल दिसेना म्हणून अस्वस्थता होती. आज जर साने गुरुजी 71 वर्षानंतर जर जिवंत राहिले असते तर साने गुरुजींना हे बघवलं तरी असतं का? कुठं स्वातंत्र्याचं आम्ही सुराज्य केलं मला सांगा ना. आजही दलितांची स्थिती काय, आजही आदिवासींची स्थिती काय, आजही भटक्या विमुक्तांची स्थिती काय, आजही रस्त्यावर राहणाऱ्या हजारो मुलांची स्थिती काय? मागच्या वर्षी जे स्थलांतरित मजुरांनी पायी चालून ज्या प्रकारचा सत्याग्रह केला आणि ज्या प्रकारचं भारताचं दैन्य दाखवलं, व्यवस्था म्हणून आपण किती असंवेदनशील आहोत हे आपल्याला दाखवलं. मला सांगा आज गुरुजी असते तर गुरुजींना हे सहन तरी झालं असतं. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये गुरुजी स्वातंत्र्यावर नाराज झाले होते. तर 71 वर्षाच्या या सगळ्या हिशोब मांडताना स्वातंत्र्यानंतर आपण प्रगती नक्कीच केली, परंतु ज्या वेगाने प्रगती करायला पाहिजे होती, ज्या गोरगरिबांचे अश्रू पूर्णपणे पुसले जायला पाहिजे होते, या देशातलं संपूर्ण दारिद्र्य निर्मूलन व्हायला होतं, ते खरंच झालं का? हा आज पडलेला महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या देशाला साने गुरुजींनी जी काही मूल्य दिली त्या मूल्यांच्या आधारे आज आपण देशामध्ये जगत नाही हे वास्तव आज साने गुरुजींच्या स्मृती दिनाला कुठेतरी नोंदवलं पाहिजे मित्रांनो. याचं कारण असं की आपण गुरुजींनी धार्मिक द्वेषाला तिलांजली देण्याची भाषा केली, परंतु धार्मिक द्वेष या देशातला संपला नाही. आज गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना मांडली. आंतरभारतीची कल्पना म्हणजे सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र यायचं आणि एकमेकाच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करायचं. पण मला सांगा आज आमच्या एकमेकाच्या राज्यांविषयीचा द्वेष आमचा संपलाय का? आजही आमचे सीमा प्रश्न तसेच आहेत. आजही कावेरीच्या पाणी वाटपाचा प्रश्न तसाच असेल. एकमेकाच्या राज्यांबद्दल किंवा परभाषिक मजूर असतील यांच्याबद्दलचा द्वेष असेल, परराज्याबद्दलचा असेल, कुठं आमचं त्याच्याबद्दलचं अजून तरी आम्ही कुठं क्लिअर झालं? आणि वंचितांविषयीचं प्रेम जे असतं ते वंचितांविषयीचं प्रेम गुरुजींच्या अंतःकरणामध्ये होतं, ते दिवसेंदिवस धुसर होत चाललंय. ते अत्यंत कमी प्रमाणात होऊन राहिलं. म्हणजे मी नेहमी गमतीने असं म्हणतो की राज कपूरच्या आणि अमिताभ बच्चनच्या चित्रपटातला नायक सुद्धा गरीबाचा असायचो, पण आज आम्ही
भारतातली गरिबी हटली की नाही मला माहित नाही, पण आम्ही चित्रपटातली गरिबी हटवून टाकली, आम्ही माध्यमातली गरिबी हटवून टाकली, आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियातली गरिबी हटवून टाकली, आम्ही सगळीकडची गरिबी हटवून टाकली. आम्हाला फक्त सगळीकडे मॉल्स आहेत आणि सगळं चकचकीत आहे, सगळीकडे विकास झालेला आहे आणि सगळीकडे मोठं छान छान चाललंय, अशा पद्धतीची रचना आम्ही मांडतोय. इतक्या शेतकऱ्यांनी या देशामध्ये आत्महत्या केल्या, इतके भटके विमुक्त आजही रस्त्यावर राहत आहेत, परंतु याच्याबद्दल व्यवस्था म्हणून आमच्या अंतःकरणात जे प्रेम निर्माण व्हायला हवं ते मात्र झालेलं नाही. मी कधी कधी एकटा असलो की असा विचार करतो की खरंच आपण जर साने गुरुजींची पाईक म्हणतो स्वतःला, तर साने गुरुजी आज असते तर काय केलं असतं? साने गुरुजी आश्रम शाळांमध्ये गेले असते. साने गुरुजी फुटपाथ मध्ये झोपणाऱ्या मुलांच्या, रस्त्यावर झोपणाऱ्या पोरांच्या अंगावर साने गुरुजींनी पांघरून टाकले असते. साने गुरुजी स्थलांतरित मागच्या वर्षी जे मजूर चालले त्यांच्या बरोबर चालले असते. शेतकरी आत्महत्या केलेल्या विधवांच्या समोर बसून साने गुरुजी अक्षरशः ढसाढसा रडले असते. साने गुरुजी भटक्या विमुक्तांच्या पालावर राहिले असते, आदिवासींच्या पाडावर गेले असते. साने गुरुजींनी जो जो वंचित आहे, जो जो दुःखी आहे, त्या कवितेतल्या ओळीसारखं त्या सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला असता, साऱ्यांना रिझवण्याचा प्रयत्न केला असता. मला माझ्या भाषणाच्या शेवटी फक्त एक मुद्दा मांडायचा आहे की समाजामध्ये आज गरिबांविषयीचं जे प्रेम आहे, ते प्रेम ज्या वेगानं कमी होतंय, ते पुन्हा आपल्याला प्रेम कसं जिवंत करता येईल, ते प्रेम परत कसं जागं करता येईल, ते जागं करणं म्हणजे साने गुरुजी जगणं आहे असं मला वाटतं. अन्यथा जयंती आणि पुण्यतिथी हे फक्त साने गुरुजींसाठी उपचार उरतील. मित्रांनो, आज होते असं की पूर्वीच्या काळी गरिबी ही सगळीकडे पसरलेली असे, म्हणजे तुमच्या माझ्या मागच्या ज्या पिढ्या आहेत या अतिशय गरीब गरीब परिस्थितीत जगलेल्या आहेत. अक्षरशः पावसाळ्यामध्ये उपवास पडलेल्या पिढ्या आहेत आणि घरामध्ये 4-4, 5-5 पोरं असायचे, पांघरुण पुरेशी नसायची. एक भेळ आणली तरी प्रत्येकाला वाटे करून वाटायचे, बिस्किटचा पुडा आणला तरी प्रत्येकाला एक एक बिस्किट द्यायचे. आणि त्याच्यामुळे गरिबी काय असते किंवा सामान्य स्थितीत काय जगणं असतं हे सगळेजण अनुभवायचे. पण आज झालंय असं की विभक्त कुटुंब झालेत, प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं आहेत, मध्यम वर्ग वाढलेला आहे, 36 कोटीपर्यंत मध्यम वर्गाची संख्या गेली आणि अशा कुटुंबाचं उत्पन्न वाढलेलं, मग ते खर्च कोणावर करायचं? माझ्या घरातले अरे सगळं जग माझ्यासाठी सगळं. आणि मग तो सारखं वस्तूंमध्ये रमून जातो. मग तो सारखं अमेझॉनहून हे मागव, तिकडून ते मागव, हॉटेलमधून हे पॅकिंग मागव, असं करत करत एकदम सुखासीन व्हायला लागतो आणि त्याला गरिबी वगैरे काहीच माहिती होत नाही. आणि मग त्याला असं वाटतं की हे जग फक्त माझ्या एकट्यासाठीचे, आणि मग त्याने गरिबी बघितलेलीच नाही. गौतम बुद्धाच्या वडिलांनी ज्याप्रमाणे त्यांच्या दुःख माहित होऊ नये म्हणून कडेला भिंती उभारल्या होत्या, तर बुद्धाच्या वडिलांसारखे आम्ही सुद्धा आमच्या मुलांच्या वाट्याला किंवा आमच्या मुलांच्या नजरेला हे दुःख येऊच नाही याची इतकी पुरेशी काळजी घेतोय की आमची मुलं ज्यावेळी बाहेर पडतात, आणि शाळेमध्ये सुद्धा पूर्वीच्या शाळा ज्या होत्या त्या एकाच शाळेमध्ये गावातले सगळे मुलं जायचे. आज श्रीमंतांची मुलं वेगळी, गरिबांची मुलं वेगळी. माझा मुलगा खाजगी शाळेत शिकतो आणि गरिबांची मुलं सगळी छोट्या छोट्या शाळांमध्ये शिकतात. आणि याच्यातून असं झालंय की समाजाचे जसे वर्ग आहेत तशा सेवा निर्माण झाल्या आहेत. एका वर्गानं कुरिअर वापरायचं, एका वर्गाने पोस्ट वापरायचं, एका वर्गानं स्लीपिंग कोच मधून जायचं, एका वर्गाने एसटी मधून जायचं, एका वर्गानं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं, एकाने सरकारी दवाखान्यात जायचं. आणि त्यामुळे समाजाचंच असं विभाजन झाल्यामुळे आमच्या मुलांना समाजातलं दुःख म्हणजे काय हेच बघायला मिळत नाही. आणि आमच्या या सगळ्या घरातली जी मुलं आहेत ती मुलं सुखासीन झालेली आहेत. आमच्या मुलांना दुःख बघायला मिळत नाही. याच्यातूनच मग कलेक्टर होतात, याच्यामधूनच IAS अधिकारी होतात. आणि मग त्यांच्या विकासाच्या कल्पना अशा असतात की ती झोपडपट्टी हटवून टाका, मोठे पूल बांधून टाका, मोठे रस्ते बांधून टाका, अतिक्रमण हटवून टाका. आणि अशा प्रकारची जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये गरिबीच त्यांनी पाहिली नाही, त्यांच्यामध्ये ती संवेदनशीलताच नाहीये. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामधल्या शिक्षक बांधवांसाठी मला हे सांगावंसं वाटतं की आज आमचे 2 धडे कमी झाले तरी चालतील, पण मुलांना या प्रकारचा अनुभव देणं हे आज आमचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे साने गुरुजींचं. मी जे पुस्तक लिहिले शिक्षकांसाठी साने गुरुजी, या माझ्या पुस्तकामध्ये मी हाच मुद्दा मांडलाय की शिक्षकांनी आता फक्त 2 महत्वाची कामं करायची की आपल्याला मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचंच आहे, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षणच त्यांना गरिबीच्या बाहेर काढणार आहे. पण बाहेरची जी 2 कामं करायची ती वंचित समूहातली सगळीच्या सगळी मुलं शाळेत आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे. आजही मला सांगा की शालाबाह्य मुलांची संख्या आज आपण पाहतोय की 9वीतून 10वीत जाताना 3 लाख मुलं सापडलीच नाहीत सरकारला. कुठं गेली ही 3 लाख मुलं? बालविवाह झालेल्या मुली कुठं गेल्या त्या मुली? आणि म्हणून ही जी हरवलेली मुलं आहेत, ही हरवलेली मुलं कुलकर्णी आडनावाची नाहीयेत. ही सगळी दलितांची मुलं आहेत, ही सगळी आदिवासींची मुलं आहेत, ही सगळी भटक्या विमुक्तांची मुलं आहेत, ही सगळी मुस्लिमांची मुलं आहेत, ही सगळी असंघटित कामगारांची मुलं आहेत, ही सगळी शेतमजुरांची मुलं आहेत मित्रांनो. आणि म्हणून स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा या व्यवस्थेनं ज्यांना ज्यांना वंचित ठेवलं त्यांचीच मुलं आज पुन्हा शिक्षणाच्या बाहेर पडलीत. माझ्या घरात ऑनलाईन शिक्षण आहे, पण ऑफलाईन शिक्षण पुन्हा आदिवासींच्या पाड्यावर नाही, पुन्हा भटक्यांच्या
पालावर नाहीये. आणि म्हणून गोरगरीब जे जे दुःखी माणसं आहेत तुम्हाला सांगतो, या सगळ्याच्या सगळ्या दुःखी माणसांना जवळ घेणं आणि यांची मुलं प्रेमाने शाळेमध्ये आणणं, यांना उच्च शिक्षणापर्यंत नेणं म्हणजे प्रेम जगणं आहे. जगाला प्रेम अर्पावे हा एक भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग मला असं वाटतो की आपल्या सगळ्या छोट्या छोट्या अनुभवातून आपण या समाजातल्या दुःखाची जाणीव मुलांना करून देणं म्हणजे खऱ्या अर्थानं मित्रांनो जगाला प्रेम अर्पावं हे आहे. साने गुरुजींचं एक उदाहरण सांगून मी थांबतो. साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये म्हणजे जो अनुभव आपल्याला तो गुरुजींना पण आला होता. गुरुजी असं म्हणायचे की मी जेव्हा मुलांशी देशप्रेम समाजाचे प्रश्न जेव्हा बोलायला लागतो तेव्हा तेव्हा मला असं जाणवतं की मुलांचं लक्ष नाही माझ्या बोलण्याकडे. म्हणजे ही समस्या 97 वर्षापूर्वी सुद्धा होती की आपण जेव्हा काहीतरी मुलांशी सामाजिक बोलायला लागतो तेव्हा मुलं खडे करायला लागतात. पण गुरुजी त्याच्या पुढचे गुरुजींनी तक्रार नाही केली. गुरुजींनी त्याच्यावर उत्तर काढलं. गुरुजी म्हणाले की ज्या अर्थी मुलांना मी देशाविषयी बोलायला लागल्यानंतर मी समाजाविषयी बोलायला लागल्यानंतर मुलांना त्याच्यामध्ये रुची वाटत नाही, मुलांना त्याच्यामध्ये आनंद वाटत नाही, याचाच अर्थ असा आहे की या मुलांना हे प्रश्न माहीतच झाले नाहीत म्हणून मुलं माझ्या बोलण्यामध्ये आनंद घेत नाहीत. आणि मग गुरुजी असं म्हणाले की इथून पुढे माझ्या शिकवण्यातला काही वेळ मी असा देईल की माझ्या मुलांना मी समाजाचे प्रश्न सांगेल, देशाचे प्रश्न सांगेल. मला गुरुजींचा एवढा एकच उपक्रम जरी सगळ्या शिक्षकांनी आज घेण्याचा संकल्प केला तरी सुद्धा महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था बदलून जाईल. की प्राथमिक शिक्षकांनी एक करावं की शाळा सुटण्यापूर्वीचा जो अर्धा तास आहे रोजचा तेव्हा मुलं अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यावेळी अशी एखादी संवेदनशील गोष्ट मुलांना सांगणं किंवा एक विषय घ्यायचा कुठला तरी समाजातला, एक प्रश्न घ्यायचा आणि त्या प्रश्नावर मुलांना बोलायचं. कधी टीव्हीचा प्रश्न घ्यायचा, कधी ऊसतोडी कामगारांचा घ्यायचा, कधी वीटभट्टी मजुरांचा घ्यायचा, कधी स्थलांतरित मजुरांचा घ्यायचा, कधी समाजातल्या अन्यायाचा घ्यायचा, कधी बालकामगारांचा घ्यायचा, की समाजातले प्रश्न मुलांना शेवटच्या तासाला माहित पडते. माध्यमिक शिक्षकांना तर संधी ऑफ तासाची आहे. ऑफ तासाला गेल्यानंतर आपल्याला मुलांना शांत करण्यात आपली शक्ती खर्च होते. त्या ऑफ तासाला दिवसातून एक तरी ऑफ तास आपल्याला पडतोच. त्या ऑफ तासाला मी मुलांशी इतर विषयावर बोलेल असं आपण करू शकतो. किंवा 2 तासिका असतील तर शेवटची तासिका जी प्रत्येक ज्या वर्गावर असते त्या शेवटच्या तासिकेतले 15 मिनिटं मी मुलांशी वेगळे विषय बोलेल. आणि मुलांना असे शिक्षक आवडतात की जे इतर माहिती सांगतात. तर हा छोटा उपक्रम आपण सगळेजण राबवूया. मी पण त्याच्यामध्ये आजपासून सहभागी आहे. आणि अशा प्रकारे आपण गुरुजी जगण्याचा प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट अशी की जिथे जिथे पुस्तकात गरिबांची वर्णन येतील ती वर्णनं मुलांना तपशीलवार सांगणं, वर्तमानपत्रातल्या बातम्या सांगून चर्चा घडवणं. क्षेत्रभेट नावाचा एक प्रकार ज्ञानरचनावादानंतर आपल्याकडे आलेला आहे की जो आपल्या नवीन मूल्यमापन पद्धतीचा भाग आहे. तर त्या क्षेत्रभेटी आपण मुलांना वीटभट्टीवर नेलं पाहिजे, ऊसतोडी कामगारांची घरं दाखवली पाहिजे, झोपडपट्ट्या दाखवल्या पाहिजेत, गरिबांची घरं दाखवली पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष नांगरणी करताना गेलं पाहिजे की कसे कष्ट करतात लोक आणि कष्टकऱ्यांविषयीचं प्रेम निर्माण करणं हे मला असं वाटतं की शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. साने गुरुजींनी एका ठिकाणी लिहिलंय ते फार भेदक आहे. ते असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला याची जी एक महत्वाची कारण आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण त्या देशातले जे उच्चवर्गीय होते त्यांनी श्रमिकांचा द्वेष करायला सुरुवात केली आणि ते इतरांना तुच्छ लेखायला लागले म्हणून रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला. किती भयानक बघा, किती महत्वाचं आहे. आणि म्हणून आज सुद्धा आपण आपल्या घरातली भांडेवाली असेल, आपल्या घरातले घरेलू कामगार असतील, कोरोना काळामध्ये लोकांनी पगार सुद्धा दिले नाही. तुम्हाला सांगतो काही ठिकाणी सरळ खाडे कापले की तू 15 दिवस नव्हती, लॉकडाऊन होता, आमचा काय संबंध, अशा पद्धतीची भाषा वापरते. दुकानामधल्या कामगारांना पगार अनेक ठिकाणी दिलेला. ही संवेदनशीलता आहे का की आपण मात्र सगळे उत्पन्न घ्यायचं आणि आपल्या कामगारांना मात्र खाडे कापायला लावायचे. आणि म्हणून इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपली कृती दिसली पाहिजे. आपल्या घरातल्या घरेलू कामगारांच्या मुलांचं शिक्षण असेल, आपल्या परिसरातल्या गरीब माणसांना मदत करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीतून त्यांना मदत करणं असेल, हा दृष्टिकोन विकसित करणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगाला प्रेम. आणि म्हणून शेवटचं मला फक्त इतकं वाटतं की थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली हे जे म्हणतात, तर वैचारिक पातळीवर म्हणजे थिंक ग्लोबली आपण उदार असलं पाहिजे. आपण या देशाच्या सीमा, धर्माच्या सीमा, जातीच्या सीमा ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे. अस्पृश्यता वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्या मनात सुद्धा आल्या नाही पाहिजेत. आपण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून जगलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं जगाला प्रेम अर्पावे. आणि ऍक्ट लोकली याचा अर्थ असा की आपल्या परिचयाच्या प्रत्येक व्यक्तीशी, आपल्या संबंधात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण प्रेमानं ओथून बोलणं, प्रेमानं त्याच्याशी संपर्क करणं, संवाद साधणं, आपल्या विद्यार्थ्यांवर त्या प्रकारचं प्रेम करणं, आपल्या मुलांवर त्या प्रकारचं प्रेम करणं आणि संवादावर विश्वास ठेवून गरिबांविषयीचं प्रेम निर्माण करून त्यांना मदत करणं म्हणजे खऱ्या अर्थानं जगाला प्रेम अर्पावे हा त्याचा अर्थ आहे. आणि थांबताना माझी एक आवडती गोष्ट सांगून मी थांबतो.
मला अनेक सामाजिक कार्यकर्ते ज्यांना ज्यांना सामाजिक काम करायचे ते मला असे मेसेज टाकतात की सर आम्हाला काम करायचं, आम्ही नेमकं काय काम करू. आपण त्यांना म्हटलं की गरिबांसाठी काम करा. मग गरिबांसाठी आम्ही नेमकं काय काम करायचं. किंवा शिक्षक सुद्धा असं विचारतात की आम्ही नेमके कोणते उपक्रम राबवावेत, नेमकं आम्ही काय करावं. तर आम्ही एकदा असं की इंग्लिशचं प्रशिक्षण नगरला घेतलं होतं. आम्हाला एक इंग्लिशच्या शिक्षकांची संघटना करायची आणि औरंगाबादून 2 निवृत्त प्राध्यापक आले होते. दिवसभर त्यांनी आमची बकबक काय केली. मग हा म्हणतोय की नाही आपण असं केलं पाहिजे की आपण व्याकरणावर भर दिला पाहिजे. दुसरं आमच्यातला शहाणा म्हटलं नाही व्होकॅब्युलरी इज इम्पॉर्टंट, आपण व्होकॅब्युलरीवर भर दिला पाहिजे. तिसरा शहाणा म्हणतो नाही रिडिंग स्किल इज इम्पॉर्टंट, रिडिंगसाठी केलं पाहिजे. असं आमचं दिवसभर ते चर्वण चाललं होतं. आणि मग काय उपक्रम राबवायचे वगैरे वगैरे. मग 5 वाजत आले, लोकांना एसट्या होत्या, लोक काही करायला लागले. मग शेवटी त्यांना म्हणे आता बोला तुम्ही समारोपाचं. लोक आपली सोयीभोग करायला लागले. म्हणले हा म्हातारा आता काय बोलणार. तो म्हटला मी जास्त वेळ नाही 3च मिनिटं बोलणार आहे. त्याने आमच्या सगळ्या नजरेला नजर दिली. मला तो साने गुरुजीच वाटला तुम्हाला सांगतो. त्याने आमच्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला की मगापासून मी तुमची चर्चा ऐकतोय, काय उपक्रम करावे, काय करावं, काय नाही, काय काय. तो म्हटला की मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो की एक एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी एक झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये एक गरीब आदिवासी कुटुंब राहतं. नवरा बायको आणि त्यांचं एक 6 महिन्याचं मूल आहे. आणि नवऱ्याला अचानक काम निघालं, कुठेतरी एक मौत झाली नातेवाईकाची. तर तो बायकोला म्हटला की मी आता मौतीला जातो, सकाळी येतो, तू आणि मुलगा राहा. आणि रात्री 11 वाजता अचानक ते पोरगं किंचाळून उठलं आणि जोरजोरानं रडायला लागलं. कडेला घर नाही, दवाखाना नाही, काही नाही, काही नाही, एकच झोपडी. त्याने आमच्या नजरेत नजर घातली आणि असं विचारलं की तुम्ही सांगा ती बाई काय करील. त्याने आमच्या नजरेत नजर घातली आणि तो म्हणला की ती बाई काय करेल. ती बाई बालमानसशास्त्राच्या वेबसाईट उघडेल का. मिश्किलपणे मला म्हटलं. नंतर आमच्याकडे पाहून म्हटलं की बालमानसशास्त्राची पुस्तकं ती चालेल का, की मुलाला कसं शांत करावं. ती बाई काय करेल, ती त्या मुलाला व्याख्यान देईल का की बाळा शांत राहण्याचं महत्व नेमकं काय. तो हसला आणि तो म्हणाला की ती बाई तिला जे सुचेल ते करेल हो. ती पटकन त्याला जवळ घेईल, ती पटकन त्याला दूध पाजेल. अंगावरचं दूध पित नसेल तर पटकन दूध आणि साखर करून चमच्याने त्याला दूध पाजेल. पटकन एक थाळा घेईल, चमचा घेईल, तो त्याला वाजून दाखवेल, त्याला शांत करेल, त्याला गोल 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 फिरवेल, त्याला असं थापटत थापटत फिरेल. ती अंगणामध्ये जाईल, चांदण्या दाखवेल, चंद्र दाखवेल. ती बाई हे तोपर्यंत करेल की जोपर्यंत ते लेकरू शांत होत नाही आणि जोपर्यंत ते पोरगं झोपत नाही तोपर्यंत ती बाई तिला सुचेल ते करेल. शांत झाला आणि पटकन म्हटला की ती बाई हे का करेल. याचं कारण असं की ते लेकरू तिचं आहे आणि ते शांत झालं पाहिजे. ते जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तिच्या अस्वस्थतेला तिला गप्प बसू देत नाही. त्या अस्वस्थतेतून तिला सगळे उपक्रम सुचतात हे लक्षात घ्या. तिने यादी नाही केलेली मला काय काय करायचं आता. तिला त्या अस्वस्थतेतून ते सगळं सुचतंय. हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. हे जे माझ्या पाठीमागे साने गुरुजी आहेत, त्या साने गुरुजींकडे पाहिल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की गुरुजी तुम्ही त्या आईसारखे आहात. तुम्ही जेव्हा जन्माला आलात तेव्हा तुम्ही काहीच ठरवलेलं नव्हतं. तुम्ही जेव्हा मुंबई विद्यापीठातून जेव्हा गोल्ड मेडलची पदवी घेतली तेव्हा तुम्ही काहीच ठरवलं नव्हते की मला या प्रकारची कामं करावीत. या समाजातल्या तळातल्या माणसाविषयीचं प्रेम तुम्हाला गप्प बसू द्या ना गुरुजी. आणि त्याच्यातून तुम्हाला शेकडो उपक्रम सुचते. साधना काढावं, काँग्रेस साप्ताहिक काढावं, 113 पुस्तकं लिहावी, तुरुंगात जावं, उपोषण करावं, काय 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 जे तुम्ही केलं सगळं गुरुजी त्या अस्वस्थतेतून केलं. आणि म्हणून उपक्रम हे नंतर येतात. तुमच्या अंतःकरणातलं प्रेम हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते प्रेमच तुम्हाला उपक्रम करायला लावतं. जे कृष्णमूर्तींना शिक्षक असं विचारायचे की आम्ही काय कोणते उपक्रम करू. कृष्णमूर्ती म्हणायचे व्हाय आर यू आस्किंग मी मेथड्स. तुम्हाला पद्धती काय विचारता. त्या मुलाविषयीच्या प्रेमाविषयी तुम्ही काय बोलत नाही. त्या मुलाविषयीचं प्रेमच तुम्हाला आपोआप मेथड्स वेगवेगळ्या तुम्हाला दाखवून देईल. आणि साने गुरुजींचं जगणं हे त्या अर्थानं प्रेम आहे. मला असं वाटतं की आजूबाजूच्या समाजाविषयी आणि आजूबाजूच्या माणसांविषयी आपल्या अंतःकरणातलं प्रेम वाहू द्या. त्या प्रेमातून आपण जे करू ती समाजसेवा असेल. आपण जे अंतःकरणातून करू तेच आमचं शिकवणं असेल, तेच आमचे उपक्रम असतील आणि तेच आमचं सामाजिक बांधिलकी असेल, सामाजिक भान असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तोच आमचा धर्म असेल की जो ज्याला साने गुरुजी खरा तो एकाची धर्म म्हणत होते. त्या धर्माच्या